तुम्हाला मार्गदर्शनाची आता गरज आहे काय? नाही आहे ना? सर्वांनी ठरवलंय बघा. कसं जे नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते होतं. गेल्या वेळेला सरिताताईचा निसटता पराभव झाला होता, पण सरिताताई यावेळेला तुमचा दणदणीत विजय होणार. मी गाडीतून उतरल्यानंतर 2 पुतळे पाहिले. एक पुतळा आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि दुसरा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आहे असं म्हणतात. कारण सांगळे साहेब आता आपण ज्यांची नावं घेतली या सगळ्यांनी आपल्याला जगायचं कसं आहे शिकवलं. आणि मग निवडणूक नेमकी आपण लढतोय कशा विरुद्ध ते छत्रपतींच्या झाकलेल्या पुतळ्यावरून कळलं. आज आपल्या दैवतांचे पुतळे घातले जात आहेत. आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या भाषेवरती आक्रमण होतंय. मग आता तुम्ही विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे? विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. गद्दार आहे तो भाग वेगळा, पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे. आणि ह्या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून सरिताताई नगरसेविका म्हणून निवडून आलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं होतं. निवडून दिलेले गद्दार होऊ शकतात, पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाही हे दाखवणारे निवडणूक. आणि मला खात्री आहे की जो उत्साह तुमच्यामध्ये दिसतोय, तुमच्या चेहऱ्यावरती जो एक आत्मविश्वास दिसतोय, तो पाहिल्यानंतर विजय आपला निश्चित आहे. मात्र गेल्या 1-2 दिवसांपासून पैशाचा धुमाकूळ चाललेला आहे. धुमाकूळ म्हणजे एवढे निर्लज्ज आणि बेदरकार लोक आहेत. सगळ्यांच्या सोशल मीडियावरती आलं असेल. काल ठाण्यात गेलो होतो, तिथे सुद्धा आपल्या आणि मनसेच्या उमेदवारांना ऑफर केल्या गेल्या होत्या. 1-1 कोटी, 3-3 कोटी, 5-5 कोटी. का? तर निवडणुकीला लढवू नका, मागे घ्या. का नका लढवून? तुम्ही जर का कामं केली असतील तर या ना. आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर आलो आहोत, तशी तुम्ही जर का काही कामं म्हणजे त्यांनी जर का काही कामं केली असतील तर ती सांगा. पण सांगण्यासारखं काही नाही, पण वाटण्यासारखं भरपूर आहे. आता त्यांना पैसे वाटताना भीती सुद्धा वाटते पराभवाची. आणि ही आजची रात्र आणि उद्याची रात्र. हा पैसा वाटप जर तुम्हाला कुठे आढळला तर बेलाशक काय करायचं, बेलाशक या शब्दात तुम्हाला कळलं असेल ते करून पोलिसांच्या ताब्यात घ्या. आणि सर्व जनतेला आता म्हणजे एकच विनंती करतोय की सर्व आपल्या माध्यमातून सगळीकडे सांगा की आता हे 1000, 5000, 2000 रुपये वाटत असतील तसे पुरावे दिसत आहेत म्हणून मी बोलतोय. कल्याणमध्ये सुद्धा काल पाकिटाच्या पाकिटं ही सोशल मीडियावरती दिसत आहेत. कोणी दिली ते पण सांगतायत. तर ही पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका. आणि मला खात्री आहे की एका चांगल्या आरोग्यासाठी एक चांगली सुशिक्षित डॉक्टर नगरसेविका सरिताताई तुम्ही इथून निवडून दिल्याचं राहणार नाही. बाकी जे काय बोलायचं ते परवाही बोललोय, कालही बोललोय. आज 5 वाजेपर्यंत जिथे जिथे जाऊन बोलता येईल शक्य असेल तिथे मी बोलणार आहे. पण कर्तव्याला आता चुकू नका. कारण आता जर का चुकाल तर मुंबईला मुकाल. ही मुंबई आपली आहे, ती आपल्या ताब्यात ठेवा आणि तशी तुम्ही ती ठेवाल असा आत्मविश्वास व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.